त्यानंतर लातूरमधून एक ब्रेकिंग बातमी येते। लातूरमध्ये वसतिगृहातल्या 100 मुलींना जेवणामधून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय। पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृहामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे। वसतिगृहात जेवण केल्यानंतर काही मुलींना उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरू झाला। त्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। यातील 30 मुलींवर अद्यापही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। भुसावळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण यंत्राच्या दुरुस्तीसाठी 5.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र 2 मुदतवाढीनंतरही यंत्रणांची आणि यंत्राची दुरुस्ती झाली नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। गोंदियातून जाणाऱ्या रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर लुटमार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात आले। गोंदिया गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असून 2 चारचाकी वाहनांना जप्त केलंय। बीएमएस डॉक्टरच्या जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झालाय। यात 22,981 उमेदवारांपैकी 283 उमेदवारांच्या तात्काळ नियुक्तीचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभेवर ठाकरे गटानं दावा ठोकलाय। ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांनी शिवसंकल्प मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केलं। या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। अमरावतीत गरबा दांडियाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस खासदार नवनीत राणा यांनी तरुणींसोबत गरबा खेळण्याचा आनंद लुटला। नळदुर्ग येथील अंबाबाईच्या मंदिरामध्ये 10 दिवस छातीवर घटस्थापना करून अनुष्ठान करण्यात येतं। यावेळेस परमहंस महेश्वरानंद महाराजांनी 10 दिवस अन्न पाण्याचा त्याग केलाय। गोंदियात मागील 19 वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेद्वारे गरब्याचं आयोजन करण्यात येतं। यंदाही महिलांना गरब्यासोबतच सुरक्षेचे धडे देण्यात आले आहेत। यावेळेस बेटी बचाव बेटी पढावचा संदेश देखील देण्यात आला। जम्मूच्या घरोटा भागामध्ये मोठ्या स्फोटाचा कट उडवून लावलाय। आयईडी सापडल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। बॉम्ब निकामी पथकानं आयईडी रिकामी केलाय। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांची बॅग सापडली आहे। बॅगमधून AK-47 आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे। हरियाणात काँग्रेसच्या मंचावर दीपेंद्र हुड्डा यांच्यासमोर एका महिला नेत्याचा विनयभंग झाला। या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुमारी शैलजा यांनी कठोर कारवाईची मागणी केली। बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये चालत्या बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं चालकाचा मृत्यू झाला। चालकानं आधी प्रवाशांचे प्राण वाचवले आणि नंतर स्टेअरिंगवरच त्याचा मृत्यू झाला। देशमुख कुटुंबियांच्या घरीही नवरात्रीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। जेनेलिया देशमुखनं घरच्या नवरात्र उत्सवाची झलक सोशल मीडियावरती शेअर केली आहे। ज्युनियर NTR आणि सैफ अली खान यांच्या देवरा पार्ट 1 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे। या चित्रपटानं भारतासह जगभरातील प्रदर्शनातून 405 कोटींहून अधिक कमाई केली आहे। त्यानंतर इतर काही बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।